नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्तपैकी कांद्याचे धपाटे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। याआधी मी दही धपाटे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे। ह्यासाठी सर्वात आधी मी परातीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलेले आहे। ह्या कपाने साधारणपणे 3 कप पीठ घेतलेला आहे आणि हा 1 कप डाळीचं पीठ घेतलेला आहे ज्याला आपण बेसन म्हणतो आणि अर्धा कप मी याच्यामध्ये कणिक घातलेली आहे। आता सर्वात आधी काय करायचं, हे साइडला ठेवायचं। आता एक मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत, एक 10-12। त्याच्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कितपत तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या घालायच्या आहेत। आता कणिक, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, कुठे कमी जास्त चवीमध्ये फरक जाणवत नाही। आता आपल्याला लावण्यासाठी पीठ लागेल, तर ह्यातलंच थोडंसं पीठ पोळपाटावर काढून ठेवायचं आहे। हे धपाटे खायला खूप मस्त आणि चमचमीत लागतात। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मेथीची पानं घरात जर असतील तर ती देखील घालू शकता, त्याच्यामुळे देखील धपाट्याला खूप छान चव येते आणि धपाटे आणखी हेल्दी होतात। पण आता मी मेथी घातली नाहीये कारण माझ्या घरात अवेलेबल नव्हती, म्हणून मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेत आहे। मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये आपण लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती देखील घालून घेणार आहोत। त्याच्या आधी मी 4 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। ते कट केलेले कांदे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि लसूण मिरचीचा ठेचा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता आपण याच्यात घातलेली आहे हळद, चवीप्रमाणे मीठ आणि आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये थोडेसे तीळ। तिळामुळे देखील धपाट्याला खमंगपणा येतो आणि चव छान लागते। ही आहे ओवा आणि जिऱ्याची पावडर। ओवा जिऱ्याची पावडर नसेल तर तुम्ही ओवा थोडा क्रश करून आणि जिरे अख्खे घालू शकतात। त्यानंतर मी घातलेली आहे लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर घालताना थोडीशी बेताने घालायची आहे कारण आपण हिरव्या मिरचीचा ठेचा ऑलरेडी याच्यामध्ये घातलेला आहे। आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी सगळे जिन्नस एकत्र मिक्स होणं खूप आवश्यक आहे, नाहीतर कुठे कमी कुठे जास्ती अशी आपल्या धपाट्याला चव लागू शकते। आता सगळे जिन्नस घातल्याच्या नंतर ह्या पद्धतीने याचा गोळा छान मळून घ्यायचा आहे। मी याच्यामध्ये 4 कांदे घातलेले आहेत। कांदे घालताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही। जेवढा तुम्ही कांदा जास्त घालाल तेवढे धपाटे आपले खमंग लागतात। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, ज्यामुळे काय होईल, माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। पाणी एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडं करून घालायचं आहे, अन्यथा आपलं पीठ पातळ होण्याचे चान्सेस असतात। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मी याला एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे। हा गोळा मऊ करण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं चमचाभर तेल घातलेलं आहे आणि तेल लावून याला आपण साइडला रेस्ट करायला ठेवणार आहोत एक 10 ते 15 मिनिटं। त्याच्यामुळे काय होईल, गोळा छान मुरल्या जाईल। आणि हे लावण्यासाठीचं पीठ देखील आता आपण परातीमध्ये ठेवून हे असं झाकून ठेवणार आहोत। आता काय करायचंय, थोडासा ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे, त्याला असं मळून मऊ करून घ्यायचं आहे। दुसरीकडे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। याला असं मऊ केल्यामुळे काय होतं, याच्या कडेला चरे जात नाही। पोळपाटावर थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे आणि आता थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जर थापायला जमत नसेल तर तुम्ही लाटण्याचा वापर करून लाटून देखील घेऊ शकता। ह्या पद्धतीने याला छान पातळसर थापून घ्यायचं आहे। धपाटे खूप जाड अजिबात चांगले लागत नाही, त्याच्यामुळे थापताना छान थापायचे आहेत। आणि ही आमच्या मराठवाडा स्पेशल धपाटे ही फेमस डिश आहे। कांद्याचे धपाटे, मेथीचे धपाटे, दही धपाटे, काकडीचे धपाटे तर खूप प्रसिद्ध आहे। टोमॅटो घालून देखील धपाटे आम्ही बनवतो। तुम्हाला ह्यापैकी कुठलीही रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आणि ऑलरेडी दही धपाट्याचा व्हिडिओ मी सांगितल्याप्रमाणे अपलोड केलेला आहे,
तवा गरम झालेला आहे आणि आता आपण ह्याच्यावर मस्त धपाटे खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता कुठेही आपले काठ असे तुटल्यासारखे झालेले नाहीत किंवा त्याला चरे गेलेले नाहीत। आता याला वरून तेल सोडून छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही ब्रशच्या साहाय्याने देखील तेल लावू शकता। आता ह्या गॅसची फ्लेम मी मध्यमच केलेली आहे। छान सोनेरी रंगावर येईपर्यंत खरपूस होईपर्यंत धपाटे आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला हवी असेल तर मी दही धपाट्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ह्या पद्धतीने हे धपाटे असे छान भाजून घ्यायचे आहेत। आणि धपाटे करायच्या आधी शेंगादाण्याची चटणी करायला अजिबात विसरायचं नाही। आणि सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा तर हवाच। हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगादाण्याची चटणी, धपाटे आणि दही हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे। आता तुम्ही बघू शकता धपाटे भाजून तयार आहे। आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं धपाटं देखील थापून दाखवतेय। मी तुम्हाला आधीच सांगितलंय बरेच जण कापडावर देखील धपाटे थापून घेतात। तुम्हाला जर ती पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील धपाटे थापून घेऊ शकता। तर हे धपाटे खायला एकदम मस्त लागतात, एकदम चटपटीत लागतात। फॉर अ चेंज खूप बेस्ट ऑप्शन आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा। आता मी सांगितल्याप्रमाणे ह्याच पद्धतीने आपण दुसरं धपाटं देखील मध्यम आचेवर तेल लावून खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर रेसिपी नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीमध्ये काही आवडत नसेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आणि घरामध्ये जर ज्वारीचं पीठ अवेलेबल नसेल आणि तुमच्या घरात जर थालपीठाची भाजणी असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता। आता आपण याला छान सर्व करून घेणार आहोत। मस्तपैकी धपाटे, थोडीशी शेंगादाण्याची चटणी आणि आत्ता जस्ट केलेला ताजा ताजा हिरव्या मिरच्याचा ठेचा आता मी सर्व करून घेते। मला तर जाम भूक लागलेली आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवा, ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि सोबत घरी लावलेलं मस्त घट्टसर दही। तुमच्या पण तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद।